अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू तसेच श्रीकांत देशपांडे यांच्या आमदार निधीमध्ये लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे। जय महाराष्ट्राने हा सगळा प्रकार तुमच्या समोर आणण्याचं ठरवलेलं आहे। 22 ते 25 हजार रुपयांचे कॉम्प्युटर 44 हजार रुपयांचे दाखवून 55 लाखांपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। संगणक पुरवणारी कंपनी देखील बोगस असल्याचं समोर आलंय। अमरावती जिल्ह्यातल्या 29 शाळांमध्ये हा फ्रॉड झाल्याचं उघडकीस येत आहे। जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि जिल्हा नियोजन विभागाकडून संगणक खरेदीची सगळी प्रोसेस करण्यात आलेली आहे। प्रशांत कांबळे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। हा घोटाळा कसा झाला त्यांच्याकडून समजून घेऊया। प्रशांत, हा घोटाळा नेमका कसा झालाय? नक्कीच श्रीरंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक विकास निधी जो असतो आमदारांचा, त्या निधी अंतर्गत शाळांना शाळेय जे साहित्य असतात ते दिल्या जात असतात आणि याच अंतर्गत शिवसेनेचे या विभागाचे 5 जिल्ह्याचे जे शिक्षक आमदार आहे आणि एक विधानसभा आमदार आहेत बच्चू कडू, या दोन्ही आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून संगणक संच खरेदी करून शाळांना पुरवण्याचा एक योजना आहे। ते कंत्राट सुद्धा काढलं गेलेलं नव्हतं। एक सॅप इन्फोसिस नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीने ते संगणक खरेदी करून त्या शाळांना द्यायचे होते। मात्र ही कोणतीही प्रोसेस झालेली नाहीये। प्रोसेस फक्त एवढीच झालेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाला ते कागदपत्र सादर करण्यात आलं की आम्ही एवढे कम्प्युटर जे आहे ते या 29 शाळांना देणार आहे। मात्र हे कम्प्युटर त्या शाळांपर्यंत पोहोचलेच नाही। शाळांची मागणी जी असली तरी ते कम्प्युटर शाळांना पोहोचलेले नाही आणि 22 ते 25 हजाराचं जे कम्प्युटर आहे ते 44 हजाराला, केबल जे असतो 1.5 हजाराचा, 2 हजाराचा केबल जो असतो UPS तो 8 हजाराला, प्रिंटर असतो ते 44 हजाराला, असं सगळं दाखवून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा पैसे लावून ते उकळण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। विधान परिषद म्हणजे शिक्षक आमदार आणि विधानसभा आमदार बच्चू कडू यांना प्रतिलिपी सुद्धा देण्यात आलेले आहे। मात्र याकडे प्रशासनाचं आणि आमदारांचं लक्ष का नव्हतं, हे आता सर्वात मोठा प्रश्न उघडकीस झालेला आहे। शिक्षक संघर्ष समितीच्या ज्या शिंदे मॅडम आहेत, शिंदे आहेत, त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे। त्यांच्याकडे जवळपास 16 शाळांच्या तक्रारी आहेत की आमच्या प्रशांत कांबळे यांच्या बरोबरचा संपर्क तुटलेला आहे। त्यांचा आवाज जो आहे तो प्रचंड तांत्रिक कारणामुळे खरखरतोय। आपण पुन्हा त्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र मोठी बातमी आपण या ठिकाणी बघतोय की अमरावतीमध्ये 55 लाखांपेक्षा अधिकचा घोटाळा झालेला आहे आणि हा सगळा घोटाळा आमदार निधीतून झाल्याचा प्रकार समोर येतोय। 8 जूनला मला कलेक्टर ऑफिसमधून फोन आला की तुमच्या शाळेमध्ये संगणक पोचलं का? तर मी म्हटलं नाही। तर ते म्हणे असं कसं म्हणता नाही, तुमची पोच आहे बा आमच्या ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये। मग 2 वाजता मी त्या कार्यालयात गेलो असता त्यांनी मग संबंधित बाबूंनी मला ते डॉक्युमेंट दस्तावेज दाखवले। तर त्याच्यावर ते पोच पावती होती, एक संगणक संच पाठवला बा PC, एक प्रिंटर पाठवला आणि एक UPS पाठवला। खाली त्याच्याखाली सही शिक्का होता, पण ती सही माझी नव्हती आणि शिक्का सुद्धा माझ्या शाळेचा ओरिजिनल नव्हता। माझ्याकडे काही अशा शाळा आहे, 15-20 शाळा, त्यांची तक्रार आली की त्यांचे खोटे बनावट शिक्के आणि सही करून त्यांची पोच पावती त्या कार्यालयाला देयकासाठी सादर केली। परंतु त्या ज्या शाळा आहे त्या शाळेमध्ये म्हणजे 29 शाळेमध्ये संगणक संच अजूनपर्यंत पोहोचलेले नाही।